काम क्रोध मदमच्छर यांनी बळकावले शरीर शांती दया विवेक विचार प्रवेशांचा वहीन काम क्रोधाचा गोंधळ माजला ना आटोपती हरिहर इतर मानवाला केव्हा काय करावया मग जर हरिहराला जर शेपट नाही हाय हरी म्हणजे विष्णू हर म्हणजे महादेव विष्णू महादेवाला सुद्धा ते निजाम केलंय कोणी काम क्रोधाने मग इतर मानवाची काय तारा तिथं त्याच्या पुढं आपल्यासारखेची हाय मग पुढं काय म्हटलेलं आहे याची तरावया जाणं याच्यातून जर तरायचं असेल तर याची तरावया जाणं एक उपाय असे गहन म्हणजे कसं अति दुर्मिळ हो महत्वाचा अति महत्वाचा एक उपाय असे गहन काय होय गुरुकृपा गहन तेव्हा निर्मूलन ह्या दृष्टांचे तसा ह्या दृष्टांचा नाश होत नाही पण पूर्ण नाश होत नाही काय मग काय करावं लागत त्यांना तर त्यांना वेगळ्या मार्गाने नरम करावं लागत मग त्याच्यासाठी महाराज एका अभंगातून म्हणतात तुकाराम महाराज पिकलिया शेंडे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे निमाले ना झाला नाही निमाले याचा नरम झाले कशा पद्धतीनं झाले काय याच्यासाठी महाराजांनी बघा किती उत्कृष्ट दृष्टांत घेतला तुकारमार चिचकर पेटे का पण संतांनी सगळे अनुभव घेतले जनरल नॉलेज म्हणतात याला आणि जनरल नॉलेज असल्याशिवाय ज्याने जनरल नॉलेज घेतलंय काय त्यांनीच अधिकारी व्हावा अर्ध्या कोणाने पिवळं झालेले अधिकारी काही कामाचे नाहीत तेव्हा यांनी महाराजांनी उत्कृष्ट दृष्टांत घेतलं शेंदड माहिती आहे का तुम्हाला शेंदड हा बाजरीमध्ये करीत असतात बाजऱ्या करीत त्या नावावर शेंदड करतात शेंदडाचं उदाहरण घेतलं तुकाराम महाराजांना कसं का शेंदड ह्याच्या नावाला कच्चा असतो त्यावेळेला ते निबर असतं निबर रंगाने हिरवा असतो हिरवटवाला आणि खायला गेलं तर कडू असतो पण एक पिकलंय बनू म्हटलंय पिकली शेंडे कडूपणे गेले पिकल्यानंतर काय फरक काय झालं शेंदड तेच आहे का दुसरं आहे तेच आहे पण त्याचं परिवर्तन उलट्या बाजूला झालं निवरपणा होता नरमपणा आला हिरवट रंग होता पिवळा झाला कडू लागत होतं तो गोड लागायला लागलं त्याचं जसं परिवर्तन झालं ती व्यक्ती पदार्थ तसाच आहे पण परिवर्तन झालं का ना झालं त्याचा परिवर्तन झालं हो परिवर्तन झालं चांगल्या पद्धतीने झालं त्याचप्रमाणे हे काम क्रोध जे काय यांना काय केलं पाहिजे हाय यांना नरम केलं पाहिजे यांना नरम करायचं
आणि नरम करून त्याला काय करायला लावायचं? हा, त्याला परमार्थाची गुढी लावायची. ते जात नाहीत, कायम ते जात नाही, पण त्याच्यासाठी परमार्थाची गुढी करायला लावावं लागत. लक्षात आलं का? तर मग तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वरी म्हणजे तशी एक उभी आहे काय, हे कामक्रोध कसे सांगितले ते आता मला आठवण ती बोलून, पण कामक्रोध कसे आहेत ते काय. मग याला कामावर लावायचं. कसं लावायचं? तुम्ही म्हणतो आली कामक्रोध म्हणजे वाक्षी होत. कामक्रोध म्हणजे काय? वाक्षी होत. वाक्षी हो, हे वाघासारखे किंवासारखे घरच्याला करणारे. त्यांना जर काही करायला गेलं नरड फोडायचं, मागं पुढं पाहते नाही. अशी हे कामक्रोध आहेत काय. बरं. काय वाघसिंह क्रूर प्राणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत. ते हाय काय करत नाहीत. पण तुम्ही सर्कस कधी पाहिली का? बघा सर्कसमध्ये रिंग मास्टर कसा जागरण त्यांना. रिंग मास्टर आणतो. त्यांच्याकडून खेळ करून घेत नाही का? घेतो का नाही? घेतो. का बरं खेळ करून घेतो त्याला? घेतो तर त्याला त्यांनी नरम केलंय. रिंग मास्टरनी जसं त्याला नरम केलं का, तसं आपल्याला हे कामक्रोध नरम करायचे काय. आणि जसा त्या रिंग मास्टरनी नाही त्या कामं त्यांच्याकडून करून घेतले वाक्षी वाकडून. सरकारची बन येतो बोकूड त्यांच्या अंगावर उड्या मारतोय. वाघाच्या शिवाच्या करतात का काही ते. आणि बोकडाला घर जाऊ येऊ देतील कधी, त्याचं दंडाचं जाऊच फुटतील. पण करतात का काही? का बरं? रिंग मास्टर त्यांना हे केलेलं. तसं आपण रिंग मास्टर व्हायचं. आणि हे कामक्रोध जे आहेत काय, यांच्याकडून चांगले कामं करून घ्यायचे, म्हणजे परमार्थ करून घ्यायचे. राग कशाचा आला पाहिजे? परमार्थाचा. लोक कशाचा झाला? परमार्थाचा. लक्षात आलं का? म्हणजे यांचे काय करायचं, असे तोंड उलटे करायचे तेच, पण त्याचे बाहेर तोंडाचे आत करून घ्यायचे.